सुनबाई कल्याणीजींना सोड, तिने मुद्दाम काही केलं नाही. तिच्या हातातून ते निसटले. ए म्हाताऱ्या गप्प बस. या म्हातारीने टेबलावरचा पॉट फोडून सगळ्या काचा केल्या आहेत. म्हातारे, तुला घराची साफसफाई करायला सांगितली होती, पॉट तोडायला सांगितला नव्हता. बघावं तेव्हा काही ना काही तोडत राहतात. आज या म्हातारीला बघतेच मी. सुनेनाने कल्याणीजींचा पाठलाग करून त्यांना झाडूने मारले व त्यांना स्टोअर रूममध्ये नेले आणि बाहेरून कुलूप लावले. रमेशजी हात जोडून म्हणाले, सुनबाई, मी पैसे वाचवून नवीन पॉट मागून घेईन, पण माझ्या बायकोवर असा अन्याय करू नकोस. सकाळपासून तिने काही खाल्ले नाही. तुला माहिती आहे की तिला आता जास्त काम करता येत नाही. शिवाय मलाही बरे वाटत नाही. ती पण दिवसभर माझी काळजी घेते आणि तुम्ही लोक ना आम्हाला खायला देत ना औषध देत. आमची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली आहे. शेवटी आमचा काय गुन्हा? सुनेना रागाने म्हणाले, म्हाताऱ्या गप्प बस, नाहीतर मी तुला तुझ्या बायकोसोबत कोंडून ठेवीन. बघावं तेव्हा बायकोची बाजू घेत असतो. असे बोलून ती तिथून निघून गेली. रमेशजी आपल्या पत्नीच्या प्रकृतीवर बराच वेळ रडत बसले. मग अचानक त्यांनी खिशातून डायरी काढली, आजूबाजूला बघितले आणि मुलीला कॉल केला. नमस्कार बाबा, कसे आहात? तुम्हाला तुमची मुलगी अजिबात आठवत नाही. आई कशी आहे? कित्येक महिन्यांनी आपल्या मुलीचा आवाज ऐकून रमेशजी ढसाढसा रडू लागले. बेटा, आम्हाला वाचव, नाहीतर तुझी वहिनी आम्हाला कधीतरी. बाबा, तुम्ही का रडत आहात? आईला काय झालंय? रमाने घाबरून विचारले. पण इतक्यात सुनेना आली आणि फोन कट केला आणि पाहिले की म्हातारा आपल्या सुनेची तक्रार मुलीकडे करत होता. तुमची मुलीसमोर तोंड उघडायची हिंमत कशी झाली? सुनैना, या लोकांनी आज काही पुन्हा केले आहे का? ऑफिसमधून येताना संजयने विचारले असता सुनैनाने रडण्याचे नाटक केले आणि तू लंडनवरून मागवलेले 60,000 रुपये किमतीचे टेबल पॉट तुझ्या आईने कसे फोडले हे सर्व सांगू लागली. मी म्हणते त्यांना आत्ताच घराबाहेर काढा, नाहीतर एके दिवशी. बायकोची बातमी कळताच संजय रागाने स्टोअर रूममध्ये गेला आणि आईला परत आणून अंगणात टाकलं. मग तो त्यांच्या खोलीत गेला आणि सामान बांधले आणि घराबाहेर फेकून रागाने म्हणाला, तुम्ही लोक इथून जाऊ शकता. माझ्या घरात आता भिकाऱ्यांना जागा नाही. बेटा संजय, तू आमच्याशी असं कसं वागू शकतोस? शेवटी आमचा काय दोष? तुला मी शिक्षण देऊन सक्षम व्यक्ती बनवले. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. भविष्यात तुझ्यावर कोणतेही ओझे पडू नये म्हणून मी तुझ्या मोठ्या बहिणीचे स्वतःहून लग्न केले. तरीही बाबा, तुम्ही आमच्यासाठी एवढं काय केलं म्हणून विचारतोस? मागच्या वर्षी तू जमीन विकून मला गाडी दे म्हणालास. फक्त तुझ्या आनंदासाठी मी माझ्या पूर्वजांची जमीन विकून संपूर्ण पैसा तुझ्या हवाली केला आणि आज तू आम्हाला आमच्याच घरातून बाहेर पडायला सांगत आहेस. असं करू नकोस बेटा. आम्हाला आमची काळजी नाही, आम्हाला तुमच्या इज्जतीची काळजी आहे. लोकांनी बघितले तर लोक काय म्हणतील? रमेशचे मुलगा संजयसोबत हात जोडून विनवणी करतात. संजय त्यांना ढकलून सांगतो, निघून जा. म्हाताऱ्या, गावातील जमीन विकून 15 लाख रुपये काय दिलेस? तू माझ्यावर उपकार केलेस का? आणि एक गोष्ट उघड्या कानाने ऐक, हे घर आता तुमचे राहिलेले नाही. हे घर विकून जेवढे पैसे तुम्ही मला फिक्स करायला सांगितले होतात, मग मी ते माझ्या नावावर करून घेतले. आता तुमच्या हातात कटोरा आहे. आता हा कटोरा घ्या आणि रस्त्यावर भीक मागा. रमेशजींची पत्नी कल्याणीजीही आपल्या मुलाशी हात जोडून म्हणाल्या, संजय, तू तुझ्या वडिलांशी असे कसे बोलतोस? बेटा, तू किती बदलला आहेस. अशा वर्तनाचे कारण काय आहे? मला वाटायचे सून जर आपल्याला पोटभर खायला देत नसेल तर तू तिला थांबून म्हणशील की हे माझे आई बाबा आहेत, त्यांच्याशी चांगले वाग. पण तू तर तिला अजून सपोर्ट करतोस. संजयची पत्नी सुनेना म्हणाली, बरं, आता माझ्या नवऱ्याला माझ्या विरुद्ध भडकवले जात आहे. विसरून जा म्हातारे, ते दिवस गेले. आता तुला मुलाची आठवण येत आहे का? तेव्हा ती म्हातारी कुठे गेली होती जेव्हा तिच्याकडे सर्व काही असताना ती आपल्या मुलीला देत होती? तू तुझ्या मुलीला इतके दागिने देऊ नकोस असे किती समजावले होते आणि एवढा हुंडा देण्याची काय गरज होती? जावई नकार देत असतानाही तुम्ही लाखो रुपये त्यांच्या नावावर ट्रान्सफर केले. तेव्हा तू विचार केला नव्हता की मुलगा सुनेसोबत राहू, तेव्हा त्यांना काय उत्तर देऊ? आता माझ्या घरातून निघून जा. कल्याणीजी आपल्या सुनेच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मी गेली 5 वर्षे या घरात नोकरासारखे काम करते, तरी मी माझ्या मुलीशी कधी तक्रार केली नाही. आधी तुम्ही लोकांनी आम्हाला आमच्या खोलीतून जबरदस्तीने बाहेर काढले आणि व्हरांड्यात राहायला लावले, तरी आम्ही काहीच बोललो नाही. आता आमच्या डोक्यावरून छत हिसकावून घ्यायचे आहे. शेवटी आमचा दोष काय आहे? आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आणि तुमच्या खांद्यावर काहीही ठेवले नाही आणि आम्ही आमच्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवायचे होते का? कल्पना करा की तुम्हाला हे सर्व करावे लागले असते तर किती खर्च आला असता. आम्ही तुला 1 पैसाही खर्च करू दिला नाही. तरीही संजय रागाने म्हणाला, आई, बहिणीचे लग्न जर तू माझ्यावर सोडले असतेस तर देवळात जाऊन किंवा हजारो मुली एकत्र लग्न करतात त्या ठिकाणी जाऊन मी तिचे लग्न लावून देऊ शकलो असतो. पण तू माझा विचार न करता फक्त तुझ्या इज्जतीचा आणि तुझ्या मुलीचा विचार केलास. म्हणूनच आता त्रास सहन करा. हे बघ आई, तुम्ही दोघं सरळ घरातून निघून जा, नाहीतर तू माझी आई आहेस हे मी विसरेन. तुम्ही आपल्या मुलीला सर्व देऊन निरोप दिला आहे ना, तिथे जाऊन राहा. आणि गेली 5 वर्ष तुम्ही नोकरासारखे काम करत होतात, मग आम्ही तुम्हाला भाकरी दिली नाही का?
मी खूप सण केले, आता या घरात तुमचे चेहरेही बघायचे नाहीत. सुनेना बाहेर काढत्या दोघांना, असे म्हणून संजय घराच्या आत जाऊ लागला. दोघेही आपल्या मुलाच्या पाया पडून विनवणी करू लागले, पण मुलगा त्यांना रडत सोडून गेला. सुनैना खोलीत गेली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलाचा निर्णय ऐकला नाही, आता इथून निघून जा. बिचारी कल्याणीजी जशी उठली तशी दचकली आणि पुन्हा जमिनीवर पडली. रमेशजीने आपल्या पत्नीला सांभाळून घेतल्यानंतर सुनैनाने त्यांच्या दोन्ही बॅगा उचलल्या आणि त्यांच्यासमोर घराबाहेर फेकून दिल्या आणि म्हणाली, खबरदार, पुन्हा कोणी या मार्गाने आलात तर जगा किंवा मरा, आम्हाला आता तुमची काळजी नाही. असे म्हणत तिने त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला. आजूबाजूचे सर्वजण बघत होते. कल्याणीजी म्हणाल्या, आता कुठे जाणार? जबाबदारी पार पाडण्याची ही शिक्षा मिळेल असे कधीच वाटले नव्हते. आमच्या मुलाने आम्हाला भीक मागण्यास भाग पाडले. देवानेही आमच्या नशिबात हे लिहिले आहे का? रमेशजी म्हणाले की ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे. चल कल्याणी, असे म्हणत दोघेही रडत तेथून निघून गेले आणि जवळच्या मंदिरात जाऊन आश्रय घेतला. आजूबाजूची म्हातारी माणसं कधी भाकरी तर कधी पाणी प्यायची, पण असं कोणी किती दिवस करणार? दुसरीकडे रमा त्वरित भारतात येण्याची व्यवस्था करत होती. तेव्हा तिच्या शेजारच्या विमलाजींनी रमाला फोन करून तिथला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाल्या, बेटी रमा, आता तू तुझ्या आई वडिलांचा आधार आहेस. भावाने आणि वहिनीने आज सासू सासऱ्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि त्या गरीब वडिलांना घराबाहेर हाकलून दिले. मंदिरात गरीब लोक भुकेने तहानलेले बसले आहेत. त्यांची अवस्था पाहून आपण पाहू शकत नाही. फक्त हे कर आणि ही बातमी ऐकून त्यांना मरण्यापासून वाचव. रमाचे मन धडधडले की एवढ्या थंडीत आई बाबा रस्त्यावर कसे राहतील. तेव्हा तिने सांगितले की ती एका आठवड्यात भारतात येईल आणि तिच्या आई आणि बाबांना घेऊन जाईल. रमाने घाबरून पुन्हा शेजारच्या विमला आंटीला फोन केला आणि म्हणाले, आंटी, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत कृपया माझ्या आई बाबांची काळजी घ्या. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. हे बोलता बोलता रमा ढसाढसा रडू लागली. ठीक आहे बेटा, पण लवकर ये. रमा आणि संजय ही रमेशजी आणि कल्याणीजी यांची 2 मुले होती. रमा तिच्या आई वडिलांची सर्वात प्रिय होती. आपल्या माहेरच्या घराची आठवण आल्याने रमा विचारात गढून गेली. रमा बेटा, आज मला काहीतरी चटपटीत खावेसे वाटत आहे. असे कर, तू काय बनवशील जी झटपट तयार होईल? ऑफिसमधून परतल्यावर रमेशजी आपल्या मुलीला रमाला म्हणाले, बरं, तुम्हालाही नव्या जमान्याचं जेवणाचं व्यसन आहे का? कल्याणीजी हसत हसत रमेशजींना म्हणाल्या. रमेशजी म्हणाले की मी म्हातारा झालो आहे असे म्हणायचं आहे का? म्हाताऱ्या असाल तुम्ही, आम्ही अजून तरुण आहोत. जेव्हा रमेशजींनी त्यांच्या पत्नी कल्याणीजींना हे चिडवून सांगितले तेव्हा तिघेही मोठ्याने हसले. रमा बेटा, बघ, आज मी तुझ्या आईकडून मॅगी स्पर्धा जिंकणार आहे. रमेशजी बायकोला चिडवत म्हणाले. आई बाबा, तुम्ही दोघे बसा, मी फक्त 2 मिनिटात तयार करते. आज बघूया तुमच्यापैकी कोण जिंकतो. रमा खूप छान मॅगी बनवायची. हिरवे लाल शिमला मिरची बारीक चिरून आणि एवढे सजवलेले असते की ते खाल्ल्यासारखे वाटते. रमा लहानपणापासूनच स्वयंपाकात पारंगत होती. पप्पा, तुम्ही नेहमीच आईकडून हरता. आजही तुम्ही आईविरुद्ध जिंकू शकला नाहीत, हे पाहिलं का? जेव्हा रमाने विचारले तेव्हा रमेशजी म्हणाले, अरे बेटा, आम्ही तुझ्या आईसाठी सर्वस्व गमावले आहे. मग ही छोटीशी स्पर्धा काय आहे? आणि तिघेही जोरजोरात हसायचे. रमाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच तिने स्पर्धेची तयारी सुरू केली आणि तिच्या मेहनतीला फळ मिळाले आणि ती बँकेत अधिकारी झाली. रमाचं अरेंज मॅरेज होतं. मनोज आणि त्याचे आई वडील रमाला भेटायला आले तेव्हा मनोजच्या घरच्यांनी रमाला एका नजरेत पसंत केले. काही दिवसातच दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. जड अंतःकरणाने तिने आई वडिलांकडून रजा घेतली. येथे रमाचे सासरच्या घरी जोरदार स्वागत झाले. लग्नानंतर काही दिवसातच मनोजला नोकरीवर परतावे लागले. मनोजला लवकरच व्हिसा मिळाला आणि तो परदेशात परतला. पण रमाचा व्हिसा पूर्ण होत नव्हता. एकीकडे पतीकडे जाण्याचा आनंद आणि दुसरीकडे आई वडिलांना सोडून परदेशात जाण्याचे दुःख. इथेच राहिले तर ती कधीही आई वडिलांना भेटायला जाऊ शकली असती, पण परदेशात जाऊन हे शक्य होणार नाही. तिचं मन पुन्हा पुन्हा या काळजीत बुडून जात होतं. जाण्यापूर्वी रमा तिच्या आई वडिलांना भेटायला तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आणि दोघांनाही मिठी मारली आणि खूप रडली. रमेशजींनी त्या मुलीला धीर दिला. तुम्ही आरामात जा. आम्ही अजून इतके म्हातारे झालो नाही की आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. आणि तुझा भाऊ आणि वहिनी देखील आमची काळजी घेण्यासाठी आहेत. तेव्हा काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घ्या. आज रमाने इकडच्या नोकरीचा राजीनामा देऊन परदेशात जाऊन नवीन नोकरी शोधण्याचा संकल्प केला आणि मग जड अंतःकरणाने परदेशात परतली. रमाच्या लग्नाला 5 वर्षे झाली. तिचा नवरा मनोज हा सौम्य स्वभावाचा होता. रमाच्या घरात सासू सासरे आणि एक लहान नणंद शिवाय एक छोटा बालगोपालही होता. ती आणि त्याचे कुटुंब आता कायमचे परदेशात स्थायिक झाले होते. ती तिच्या नवीन कुटुंबात खूप आनंदी होती. आज रमा तिच्या वैवाहिक दिवसांची आठवण करून देत होती आणि रमेशजींनी मनोजच्या नावावर न मागता
30 लाख कसे जमा केले जेणेकरून त्यांची मुलगी नेहमी तिच्या सासरच्या घरी आनंदी राहू शकेल. पण आज जेव्हा तिला तिच्या आईवडिलांबद्दल इतरांकडून अशी बातमी मिळाली तेव्हा रमाची अवस्था वाईट झाली होती. ती रडत होती. आईवडिलांकडे पैसे नाहीत असा विचार करून भावाने त्यांना घराबाहेर हाकलून दिले. पैसे संपले की मुले आईवडिलांना विसरतात का? आज परिस्थिती अशी होती की तिचे आईवडील एका मंदिरात राहत होते. कुठेतरी तिला याचं कारण समजलं. आईवडिलांची आजची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटले. शेवटी ती एक मुलगी होती. ती तिच्या आईवडिलांसाठी दुःखी कशी होऊ शकत नाही. ती खूप प्रेमाने वाढली होती. तिच्या वडिलांनी तिला पूर्णपणे आपली बाहुली बनवले होते. रमाला हे तिच्या आईवडिलांचे पतीला सांगायचे होते, पण मनोज फार कमी बोलत होता आणि बहुतेक वेळा गप्प राहिल्यामुळे ती हिंमत करू शकली नाही. कशी तरी रात्र झाली आणि रमाचा नवरा कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर बसला होता. रमाचे डोळे अजूनही ओले होते. घाबरून ती तिच्या नवऱ्याला हळूच म्हणाली, मनोजजी, भाऊ वहिनीने आईबाबांना घराबाहेर काढले. ते जवळच्या मंदिरात पडलेले आहेत. तुम्ही म्हणालात तर मी त्यांना घरी घेऊन येते. मनोजने उत्तर दिले नाही आणि जेवण करून आपल्या खोलीत गेला. सर्वजण अन्न खात होते, पण रमाला एक तुकडाही गिळता येत नव्हता. तिला फक्त आई वडिलांची काळजी वाटत होती आणि पुढे काय होणार. रडलेल्या डोळ्यांनी ती सर्वांना जेवण देत होती. रमाच्या सासूबाईंनी धीर दिला आणि म्हणाल्या, बेटा, काळजी करू नकोस. देवाच्या घरी न्याय आहे. काही वेळाने जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले, पण संवाद फक्त त्यांच्याबद्दलच होते. दुसऱ्या दिवशी रमा आपल्या नवऱ्याकडे आशेने पाहत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हता. काही वेळाने मनोज म्हणाला, मी आज ऑफिसमधून उशिरा येईन. मला खूप काम आहे, असे बोलून तो कार्यालयात गेला. पतीचे हे बोलणे ऐकून रमाचे डोळे भरून आले. ती दिवसभर विचार करत राहिली की मनोज इतका दगड हृदयाचा कसा असू शकतो. अचानक रमाला नोटांचे बंडल देताना मनोज म्हणाला, तुझ्या आईवडिलांसाठी इथे घर घे आणि त्यांना हे सांग की त्यांनी कशाचीही काळजी करू नये. मी त्यांचा मुलगा आहे. एक मुलगा तुम्हाला सोडून गेला तर दुसरा मुलगा आजही त्यांच्या पाठीशी उभा आहे. मनोजचे आईवडील आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहू लागले. मग मनोजची आई म्हणाली, पण बेटा, तू तुझे पैसे का खर्च करतोस? रमा म्हणाली, एवढे पैसे कुठून आणले? मनोज म्हणाला, हे फक्त तुझ्या वडिलांनी दिलेले पैसे आहेत, माझे नाही. म्हणूनच मी आजपर्यंत याला हात लावला नाही. त्यांचा विश्वास समजून मी हे जपून ठेवले होते. तरीही त्यांनी हे पैसे जबरदस्तीने माझ्या खात्यात जमा केले होते. कदाचित त्याला माहीत असेल की एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा त्यांना त्याची गरज भासेल. मनोजची आई म्हणाली, पण बेटा, त्यांनी हे तुला हुंड्यात दिले होते. मग ते परत करण्याची काय गरज आहे? आईचे म्हणणे ऐकून मनोज हसला आणि म्हणाला, आई, तुझा मुलगा पैशासाठी विकला होता का? मनोजची आई गप्प झाली. मनोजचे वडील अभिमानाने आपल्या मुलाकडे बघत होते. मनोज म्हणाला, बाबा, मी बरोबर केले ना? मनोजच्या आईने तिच्या बोलण्याबद्दल खेद व्यक्त केला आणि त्याचे वडील म्हणाले, हो बेटा, तू योग्य केलंस. तुझे खूप उदात्त विचार आहेत. आम्ही तुला लहानपणापासून ओळखतो. तुला माहीत आहे की सून आई वडिलांना घरी घेऊन आली तर ते आपल्या मुलीच्या घरी राहतात. हे तिच्या पालकांना सहन होणार नाही. ते शर्मेने जगू शकत नाही. मनोजचे वडील म्हणाले, देवा, आई वडिलांनी असा दिवस कधीच पाहू नये. तू खूप योग्य निर्णय घेतला आहेस त्यांना स्वतंत्र घर मिळावे म्हणून. आणि जोपर्यंत या हुंड्याच्या पैशाचा प्रश्न आहे, आम्हाला कधीही कशाची गरज नाही भासली, कारण तुम्ही आम्हाला कधीही कमी पडू दिलं नाही. असे सदैव आनंदी राहा बेटा, असे म्हणत दोघेही आपापल्या खोलीत गेले. रमा अजूनही नवऱ्याकडे आश्चर्याने पाहत होती. मनोजने रमाचा हात धरला आणि म्हणाला की तुला अजून पैशाची गरज आहे तर तू मला सांग आणि तुझ्या आईवडिलांना या पैशाबद्दल अजिबात सांगू नकोस. तुझ्याकडे घर घेण्यासाठी पैसे कुठून आलेत असे त्याने विचारले तर तू पण काहीतरी पाहणं कर, नाहीतर ते स्वतःला दोष देत राहतील. नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि तिने त्याला घट्ट मिठी मारले. मनोजने तिला दिलासा दिला की सर्व काही ठीक होईल, काळजी करू नकोस. आपण उद्याच आईबाबांकडे जाऊ. आता निघ. मी कोणतेही मोठे काम केलेले नाही. हे बघ, माझे सगळे कपडे घाण केलेस, असे म्हणत त्याने रमाच्या गालावर हलकेच थोपटले आणि रमाच्या चेहऱ्यावरही एक हसू पसरले. अशीच आनंदी राहा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे मॅडम, तुमच्या गरीब नवऱ्याला तुमच्या हातून गरमागरम कॉफी मिळेल का? सकाळपासून धावपळ केल्यामुळे डोकेदुखी होत आहे. एवढं बोलून ती ताबडतोब नवऱ्याच्या सांगण्याप्रमाणे कॉफी बनवायला स्वयंपाकघरात गेली. कॉफी बनवत असताना रमा स्वतःला शिव्या देऊ लागली की दिवसभर मनोजबद्दल तिच्या मनात अनेक विचार आले की माझ्या नवऱ्याने हुंड्याचे पैसे घेतले आहेत, तो मदत करणार नाही का? करावे लागेल, नाहीतर मी सुद्धा त्यांच्या आई वडिलांची सेवा करणार नाही.
तिचा नवरा कमी बोलतो पण सर्व काही समजतो आणि तिच्यापेक्षा जास्त करतो हे सर्व रमाला समजले होते. कॉफी पीत असताना रमाने मनोजची माफी मागितली आणि तिच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मनोज म्हणाला, काही हरकत नाही, तुझ्या जागी मी असतो तर कदाचित मीही असाच विचार केला असता. आता तू जी काही जबाबदारी घेण्याचे ठरवले आहेस ते पूर्ण कर आणि जेव्हा तुला माझी मदत लागेल तेव्हा मोकळ्या मनाने विचार. रमाला खूप आनंद झाला आणि मनोजला मिठी मारली आणि म्हणाले, देवा, मला प्रत्येक जन्मात माझा नवरा म्हणून तू मिळू दे. मनोज फक्त हसला आणि म्हणाला, याची काही गरज नाही, माझे कपडे पुन्हा घाण करू नकोस. रमा हसायला लागली आणि मनोज त्याच्या आईवडिलांच्या खोलीत जाऊन त्यांची तब्येत विचारत होता. रमाला आज तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा खूप अभिमान वाटत होता आणि त्याबद्दल देवाचे आभार मानत होती. दुसऱ्या दिवशी दोघेही भारताकडे निघाले आणि त्याच मंदिरात पोहोचले. आईवडिलांची अवस्था पाहून रमाचे डोळे भरून आले. आपल्या मुलीला समोर पाहून पालकांचेही डोळे ओलावले. रमाने आईवडिलांना मिठी मारली. आई, हे सगळं कसं झालं? भाऊ इतका कठोर मनाचा कसा असू शकतो की तो तुमच्याशी असं वागला? कल्याणीजी रडत म्हणाल्या, बेटा, तुझ्या वडिलांच्या निवृत्तीनंतर तुझी वहिनी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या द्यायची. हळूहळू तुझ्या भावावरही तिच्या बोलण्याचा प्रभाव पडू लागला आणि तोही आम्हाला शिव्या देऊ लागला. तुझी वहिनी तुझ्या वडिलांना आणि मला दिवसभर घरची कामं करायला लावायची आणि ती स्वतः तिच्या मैत्रिणीसोबत पूर्ण दिवस घालवायची. ती किटी पार्टीत गुंतलेली. इतकं काम करूनही तिने आम्हा दोघांना नीट जेवायलाही दिलं नाही. थंडीत काम करून आणि कोरडे अन्न खाऊन तुझे वडील आजारी पडले. मी तुझ्या भावाकडे औषधासाठी पैसे मागितले तेव्हा मुलगा रागाने म्हणाला, आई, तुला दिसत नाही का माझ्यावर किती कर्ज आहे आणि असे किरकोळ आजार वृद्धापकाळात होत राहतात. तू मला आणि तुला का त्रास देत आहेस? इथून निघून जा. माझ्याकडे काही पैसे नाहीत. एवढंच नाही तर बेटा, तुझ्या वडिलांची अवस्था खूप वाईट झाली म्हणून मुलगा आणि सुनेने आम्हा दोघांनाही घराबाहेर काढलं. रमाने रडून आईला मिठी मारली. मग आईवडिलांचे अश्रू पुसत ती म्हणाली, चला आई बाबा, तुमच्या घरी जे तुम्ही तुमच्या मेहनतीने बांधलं त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हा दोघांच्या आठवणी आहेत. ते घर अजूनही तुम्हा दोघांचे आहे. भाऊ आणि बहिणीचा त्या घरावर अधिकार नाही. तुम्हाला कोणीही घरातून हाकलून देऊ शकत नाही. रमाने आईवडिलांचा हात धरून त्यांना घरी आणले. घर बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. रमाने पाहिले की तिचा भाऊ आणि बहिणी अजून घरी परतले नाही, जे आपापल्या पार्टीत व्यस्त असतील. अरे, कसे आहात सासू सासरे? जावई सासरच्या घरी आला असून त्याला कोणी एक ग्लास पाणी घ्यायलाही सांगितले नाही. मला कधीपासून भूक लागली आहे. बरं, आता या गरीब जावयाला आपल्या मुलीसमोर कोण विचारणार, म्हणून मी परत जातो. मनोजने गरीब चेहरा करून उदास वातावरण उजळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. कल्याणीजी म्हणाल्या, बेटा, प्लीज मला माफ कर. मी आता तुझ्यासाठी काहीतरी चांगलं तयार करून आणते. नाही आई, मी जेवायला सुरुवात केली आहे. हे पहा. डायनिंग टेबलकडे बोट दाखवत मनोज म्हणाला, अरे बेटा, तू हे कसं केलंस? रमेशजींनी आश्चर्याने विचारले. पप्पा, तुम्ही लोक तुमच्या मुलीला भेटण्यात व्यस्त होता तेव्हा मी हे सर्व ऑर्डर केलं होतं. आपल्या जावयाने एवढा आदर दिल्याचे पाहून तिघांचेही डोळे ओले झाले. मनोज म्हणाला, ठीक आहे, आता जर तुम्ही रडून पोट भरणार असाल तर मी हे सर्व अन्न खाईन. सर्वांनी एकत्र जेवण केले. मनोजने रमाच्या आईवडिलांच्या आवडीनुसार सर्व जेवण ऑर्डर केले होते. त्यांना असे अन्न खाऊन महिना झाला होता. मुलगी आणि जावई यांच्यात इतकं प्रेम पाहून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी रमा आणि मनोजला मिठी मारली. मग दोघेही धडधडत्या पावलांनी रात्री उशिरा घरी पोहोचले आणि घरात आई बाबांना बघून दोघांनाही धक्काच बसला. तुम्हा दोघांची हिंमत कशी झाली पुन्हा या घरात येण्याची? संजय रमेशजींना धमकावत म्हणाला, तुम्हा दोघांना इथे कुणी आणलंय? मी आणले आहे आणि मी पण बघेन माझ्या आईबाबांना इथून पुन्हा कोण बाहेर काढतो. मी त्यांना बाहेर फेकून देईन, सुनेनं म्हणाली, जसं मी त्यांना आधी बाहेर फेकले होते. हे ऐकून रमाचा राग अनावर झाला आणि तिने तिच्या वहिनीच्या गालावर जोरात चापट मारली. फक्त एक थप्पड खाऊन ती आधीच मध्यधुंद अवस्थेत स्तब्ध झाली आणि जमिनीची धूळ चाटत राहिली. रमाताई, ओरडू नकोस, नाहीतर तुम्हा दोघांनाही माझे असे रौद्र रूप दिसेल जे तुम्ही दोघांनी यापूर्वी कधीच पाहिले नसेल. तुम्ही काय म्हणालात? आईबाबांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही कुठल्या तरी मंदिरात पूजा करून घेत आहात. कोणत्या मंदिरात बिअरची बाटली अर्पण करून पूजा केली जाते? भावाची कॉलर धरून रमा रागावून म्हणाली. दीदी, माझी कॉलर पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? रमाने आणखी एक थप्पड संजयच्या गालावर दिले. जो भाऊ कालपर्यंत माझ्या मांडीवर वाढणारा तो भाऊ मला डोळे दाखवून बोलायला लागला आहे. मनोजजी, या दोघांचे सामान उचला आणि घराबाहेर फेकून द्या. आज मी पण पाहते
की आईबाबांना घरातून कसे हाकलून दिले जाते. रमाताई, तू आमच्याशी असे करू शकत नाही. हे माझं घर आहे. संजय दबक्या आवाजात म्हणाला. कुठल्या घराबद्दल बोलतोस तू? आपल्या कष्टाच्या पैशातून बांधलेले हे घर आजही बाबांच्या नावावर आहे. बाबांनी आता तुम्हाला त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढले आहे. आता या घरावर तुझा अधिकार नाही. आपले सामान उचला आणि निघून जा. रमाने संजयला कागदपत्रे दाखवली आणि सांगितले. जे पाहून संजयला धक्काच बसला. तो वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागला, पण त्यांनी दोघांनाही माफ केले नाही आणि घराबाहेर हाकलून दिले. दोघांनाही तेथून जाण्यास भाग पाडले. मनोजला त्याच्या सासू आणि सासऱ्याचा व्हिसा मिळाला आणि काही दिवसातच रमाने तिच्या आईवडिलांना 1-2 आठवडे आमच्यासोबत राहा, तुम्हाला तिथे आवडेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात राहाल असे सांगून तिच्या आईवडिलांना सोबत नेले. रमाच्या सासऱ्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका बिल्डरशी बोलून त्यांच्यासाठी 2 खोल्यांचा फ्लॅट खरेदी केला. एक दिवस मनोज म्हणाला, बाबा, जाण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. तुम्ही या. जेव्हा रमेशजी आणि कल्याणीजी मनोजसोबत तिथे पोचले तेव्हा त्याने आश्चर्याने विचारले, तू आम्हाला कुठे आणले आहेस बेटा? नवीन घर घेतले आहे का? जेव्हा कल्याणीजींनीही त्या घराबद्दल विचारलं तेव्हा रमा म्हणाली, बाबा, हे तुम्हा दोघांचं घर आहे. काळजी करू नका. हे तुमच्याच पैशाचे आहे. आई, तुला आठवतंय की लग्नाआधी तू नेहमी मला काही पैसे द्यायचीस आणि ते फिक्स कर म्हणून सांगायचीस. ते सगळे पैसे मी फक्त तुझ्या नावावर जमा करायचे. कल्याणीजींचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली की तिने आपली सर्व संपत्ती त्यांना दिली होती, ज्यांनी त्यांना घरातून हाकलून दिले होते, आणि तू तुझ्या खिशातील पैसे आणि जे काही आम्ही तुझ्यासाठी देत होतो ते वाचवून आमच्यावर खर्च केलेस. रमाच्या सासूबाई म्हणाल्या, अहो बहीणजी, आता हिशेबाची गोष्ट सोडा आणि नवीन घरात तुमचा नवीन संसार सांभाळा आणि ज्याने तुमची फसवणूक केली आहे त्याला कधीही माफ करू नका. खूप समजावून सांगितल्यावर दोघांनीही तिथे राहण्यास होकार दिला आणि ते घर विकून रमेशजींनी नंतर अर्धी रक्कम आपल्या मुलीच्या नावावर हस्तांतरित केली आणि उरलेली अर्धी रक्कम बँकेत जमा केली, जेणेकरून आपल्या मुली जावयाला कोणताही भार सहन करावा लागू नये. मनोज आणि रमाने त्यांची पूर्ण काळजी घेतली आणि त्यांना आपल्या मुलाची उणीव कधीच जाणू दिली नाही. रमेशजी आणि कल्याणीजी यांनी मनोजचे आभार मानले की त्यांना जावई म्हणून हिऱ्यासारखा मुलगा मिळाला. त्यांनी मुलगा आणि सून यांच्याकडे मागे वळून पाहिले नाही आणि सर्वांसोबत आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, मनोजचा सासू आणि सासऱ्यांबद्दल योग्य निर्णय होता का? कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमची मते शेअर करा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.